महाराणी कौसल्याचा सावळा रामचंद्र दिसामासाने वाढला. बालवयातच त्यानं धनुर्विद्या आत्मसात केली, धार्मिक ग्रंथ अभ्यासले. त्याच्या समवेत त्याची लक्ष्मणादी लहान भावंडही निष्णात झाले. आता ते सर्वजण राजसभेमध्ये येऊन बसूही लागले. आणि एके दिवशी राजा दशरथ पुत्रांसह वर्तमान राजसभेमध्ये बसलेला असताना महर्षी विश्वामित्र त्या ठिकाणी आले. राजानं त्यांचं आनंदानं स्वागत केलं आणि नम्रपणानं विचारलं की महर्षी, आपली काही इच्छा असेल तर सांगा, मी ती अवश्य पुरी करीन. राजाच्या या भाषणानं अत्यंत हर्षित होऊन विश्वामित्र म्हणाले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. मायावी रात्रिंचर कष्टविती मजसी फार. मायावी रात्रिंचर कष्टविती मजसी फार. कैकवार करून यज्ञ नाही सांगता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. प्राणाहुनी वचनी प्रीत रघुवंशी हीच रीत. प्राणाहुनी वचनी प्रीत रघुवंशी हीच रीत. दाखवी बघ राम स्वतः पूर्ण सिद्धता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. आपल्या ज्येष्ठ पुत्राची महर्षी विश्वामित्रांनी केलेली मागणी दशरथ महाराजांना नाकारता आली नाही. हाती धनुष्य आणि पाठी भाता घेऊन राम लक्ष्मण सज्ज झाले. मोठ्या भावाबरोबर धाकटाही निघाला. कौसल्या मातोश्रीने कर्तव्यासाठी ममतेला बांध घातला आणि राजकुमारांना विजयी भव असा आशीर्वाद दिला. महाराज दशरथांनीही उभय कुमारांचं मस्तकावघ्राण केलं. महर्षी विश्वामित्रांसारख्या ज्ञानी नेत्याबरोबर राम आणि लक्ष्मण प्रथम पराक्रमासाठी प्रासादाबाहेर पडले, अयोध्येच्या बाहेर पडले. प्रवासामध्ये गुरुदेव विश्वामित्र त्या दोन्ही कुमारांना अनेक कथा सांगत होते, ज्ञानदान करीत होते. जाता जाता ते तिघेही मलद करूप देशाच्या परिसरामध्ये आले. एकाएकी वीज कोसळल्यासारखा भीषण शब्द उमटला. एक महाभयंकर राक्षसी त्यांच्या मार्गामध्ये आडवी आली आणि संतप्त महर्षी विश्वामित्रांनी श्रीरामाला आज्ञा केली, सोड झणिकार मुका सोड रे सायका. मारही त्राटिका रामचंद्रा. मारही त्राटिका रामचंद्रा. दुष्ट मायाविनी शापिता यक्षिणी वर्तनी दर्शनी ही अभद्रा. जोड झणिकार मुका सोड रे सायका. मारही त्राटिका रामचंद्रा. तप्त आरक्त ही पाहता लोचने. करपल्या वल्लरी करपली कानने. अतुल बल गर्विता. अतुल बल गर्विता. मूर्त ही क्रूरता. ये घृणा पाहता क्रूर मुद्रा. ये घृणा पाहता क्रूर मुद्रा. जोड जणिकार मुका सोड रे सायका. मारही त्राटिका रामचंद्रा. ऐकते हास्य तू दंत दाढा पहा. मरून हस्ती जणू भरून गेली गुहा. मृत्यू छाया जशी. मृत्यू छाया जशी येत से ही तशी. ओढ दोरी कशी मोड तंद्रा. ओढ दोरी कशी मोड तंद्रा. जोड जणिकार मुका सोड रे सायका. मारही त्राटिका रामचंद्रा. विश्वामित्रांच्या आज्ञेप्रमाणे श्रीरामाने त्राटिका राक्षसीचा वध केला. त्यावेळी देवगंधर्वांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. श्रीराम
लक्ष्मणासह विश्वामित्र महर्षींच्या सिद्धाश्रमी आले. यज्ञामध्ये विघ्न आणणाऱ्या मारीचे राक्षसाला श्रीरामानी मानवास्त्र सोडून समुद्रामध्ये बुडवून दिलं. आग्नेय अस्त्रानं सुबाहूचा वध केला आणि विश्वामित्रांचा यज्ञ यथासांग पार पडला. ह्याच वेळी मिथिलाधिपती जनक राजाकडे एक मोठा यज्ञ होणार होता. महर्षी विश्वामित्र आणि त्यांच्या आश्रमामधले आश्रमीय त्या यज्ञासाठी मिथिलेला जायची तयारी करू लागले. मिथिलेला येण्याचा मुनिजनांचा आग्रह श्रीरामाना मोडवला नाही. लक्ष्मणासह ते त्यांच्याबरोबर मिथिलेला जायला निघाले. जाताना महर्षी विश्वामित्रांनी त्यांना अनेक कथा सांगितल्या. चालता चालता रामाने एक ओसाड असा आश्रम पाहिला आणि कुतूहलाने विचारलं की महर्षी, हा आश्रम असा ओसाड का बरं आहे? मनुष्यवास दीर्घकाळ झाला नसावा अशी अवकळा या आश्रमाला का बरं आली आहे? तेव्हा मुनिवर्य विश्वामित्रांनी त्यांना अहल्येची कथा सांगितली आणि आपल्या चरणस्पर्शाने तिचा उद्धार करण्याची आज्ञा केली. श्रीरामांच्या चरणस्पर्शाने शिलासदृश्य पडलेल्या अहल्येच्या देहातून प्रकाश फाकला, मंजुळ स्वर उमटले. रामा चरण तुझे लागले, आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. तुझ्या कृपेची शिल्प सत्कृती माझी मजये पुन्हा आकृती. तुझ्या कृपेची शिल्प सत्कृती माझी मजये पुन्हा आकृती. मुक्त जागले श्वास चुंबिती पावन गे पाऊले. मुक्त जागले श्वास चुंबिती पावन गे पाऊले. आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. श्रीरामाने त्या गौतमाश्रमामध्ये थोडीशी विश्रांती घेतली. त्यानंतर सर्वजण पुढे निघाले. मिथिलेमध्ये येऊन पोहोचले. मिथिलाधिपती जनक राजाने आपल्या सीतेच्या स्वयंवरासाठी त्या ठिकाणी एक पण लावलेला आहे. तो पण असा आहे की त्याच्याजवळ जे परशुरामाचं प्रचंड शिवधनुष्य आहे, त्या धनुष्याला जो प्रत्यंचा लावील त्यालाच सीता माळ घालील. त्या स्वयंवरासाठी जमलेल्या अनेक अतिरथी महारथींच्या समोर, सहस्रावधी राजांच्या समोर, पुष्कळ मल्लांच्या करवी ते महाप्रचंड शिवधनुष्य जनकाने त्या सभामंडपामध्ये आणवलं. त्या धनुष्याकडे पाहूनच, त्याचा आकार आणि प्रचंडपणा पाहूनच आलेल्यापैकी अनेक जण मनामध्ये भयभीत झाले. काही जण उठले मोठ्या धीराने ते उचलण्याकरता, प्रत्यंचा लावण्यासाठी. परंतु उचलणं सोडाच, ते धनुष्य जागेवरून हलवणंही कोणाला शक्य झालं नाही. आणि शेवटी रामचंद्र उठले. त्यांनी ते धनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली. जनकाने अवश्य म्हटलं. श्रीरामांनी प्रथम त्या धनुष्याला भक्तिभावानं वंदन केलं. ते धनुष्य उचललं. उचलून ते वाकवण्याचा प्रयत्न करू लागले. तोच विजेसारखा कडाड असा आवाज झाला. ते धनुष्य मधोमध भंग पावलं. त्याचे मोडून दोन तुकडे झाले. हा लोकविलक्षण पराक्रम बघून सर्वजण स्तंभित झाले. जनक संतुष्ट झाला. सीता अतिशय आनंदित झाली. जनकाने वीर्यशुल्का सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय बोलून दाखवला. विश्वामित्रांनी ते मान्य केलं. यथाकाली श्रीरामाचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला. आपल्या भ्रातृकन्या उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती याही जनकानं लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना दिल्या. तो अवर्णनीय समारंभ संपला. त्या स्वयंवरासाठी आलेले सर्वजण आपापल्या नगरी परत गेले. राम लक्ष्मणही आपल्या नववधूंच्या सह अयोध्येला परत आले. ते जाऊन महिने लोटले तरी सुद्धा मिथिलेचे भाट आणि चारण त्या स्वयंवराचंच गीत गात होते. पुन्हा पुन्हा गात होते, आळवून आळवून गात होते. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे
स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुशंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुशंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे, उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. मुग्ध जानकी दुरून न्याहळी राम धनुर्धारी, नयना माझी एकवटुनिया निज शक्ती सारी. मुग्ध जानकी दुरून न्याहळी राम धनुर्धारी, नयना माझी एकवटुनिया निज शक्ती सारी. फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे, फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. उंचावूनिया जरा पापण्या पाहत ती राही, तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई. उंचावूनिया जरा पापण्या पाहत ती राही, तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई. श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे, श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंधारुनिया आले डोळे भावरले लाजे, मुक्त हासता भूमिकंद मनोमनी लाजे. अंधारुनिया आले डोळे भावरले लाजे, मुक्त हासता भूमिकंद मनोमनी लाजे. तृप्त जाहले सचल लोचन क्षणात जनकाचे, तृप्त जाहले सचल लोचन क्षणात जनकाचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे.